तर या क्वेश्चनमध्ये मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप कॅरिंग करंट इज बी. मॅग्नेटिक इंडक्शन दिलेलं आहे सर्कलच्या सेंटरला आणि तो किती दिला आहे बी इतका. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप ऑफ रेडियस आर इज. तर आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट फाईंड करायचं जर त्या लूपची रेडियस किती असेल कॅपिटल आर इतकी. ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे म्यू झिरो. परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस दिलेला आहे आणि हा क्वेश्चन जो आहे तो 2014ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ए जो ऑप्शन आहे तो आहे बी आर क्यूब डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0. बी ऑप्शन दिलेला आहे 2 पाय बी आर क्यूब डिवायडेड बाय म्यू 0. सी ऑप्शन दिलेलं आहे बी आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 आणि सी ऑप्शन दिलेलं आहे 2 पाय बी आर स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू 0. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल तर ते डिसाईड करण्यासाठी आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं, मॅग्नेटिक इंडक्शन फाईंड करायचं सर्कलच्या सेंटरला. मग सर्वात पहिले आपण ते स्टेटमेंट लिहू. मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ current carrying circular coil. Current carrying circular coil. करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल जर असेल तर त्या कॉईलच्या सेंटरला किती मॅग्नेटिक इंडक्शन राहणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर सर्वात पहिले त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी राईट करून घेऊ. बीचा जर फॉर्म्युला घेतला सर्कलच्या सेंटरला तर तो असेल तुमचं किती म्यू 0 आय टोटल डिवायडेड बाय 2 आर इतकं असेल. ओके. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमध्ये याला कन्वर्ट करायचं. व्हॉट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सपोज आपण याला काय करू इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं ते आपण याच्यावरती डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असेल त्याच्यावरती आपण याला बघूया. ठीक आहे. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला असतो तो असतो करंट इंटू एरिया. ओके. तर या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर करंटचं इक्वेशन तुम्हाला करंट दिलेलं आहे फक्त काय नाही तर एरिया. मग एक काम करा इक्वेशन 1ला एरियाने मल्टिप्लाय करा आणि एरियाने काय करा तर डिवाईड करून टाका. आता मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण करू डिवायडिंग. इथं लिहितो वाटलं. तर नेक्स्ट स्टेपमध्ये डिवायडिंग इक्वेशन 1 by A and multiplying by A. एने मल्टिप्लाय पण करू आणि एने काय करणार तर डिवाइड पण करणार. बघा मग बी काय भेटेल. मग बी इज इक्वल टू आपला वरती राहिला म्यू 0 आय टोटल डिवायडेड बाय 2 आर. त्याला मल्टिप्लाय केलं एने आणि त्याच टर्मला आपण डिवाइड करणार आहे एने. ओके. आता पुढे जर याला सिम्प्लिफाईड केलं तर बी इज इक्वल टू म्यू 0 टोटल डिवाइड बाय करायला तर 2 आर. इथला जो खालचा ए तोला सेपरेट करून टाकू आणि तर ब्रॅकेटमध्ये आपण घेऊ करंट आणि इथला एरिया ए. ओके. आणि करंट इंटू एरिया म्हणजेच आपला काय असतो यम आणि तोच आपल्याला या ठिकाणी काय करायचा फाईंड करायचा. ओके. मग बी इज इक्वल टू आपल्याला भेटेल म्यू 0 आणि 2 आर मी तसाच लिहिणार आणि एरिया जो असतो आता सर्क्युलर कॉईल आहे सर्क्युलर कॉईलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर आणि करंट इंटू एरिया जो असेल तो काय असेल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके. म्हणजे यम तो फाईंड करायचा आपल्याला. एक काम करा याला सिम्प्लिफाईड करून घ्या पहिले. मग बी इज इक्वल टू आर आयला काय म्यू 0 2 तसाच लिहिला पाय पण तसाच लिहिला. ओके. आर इंटू आर स्क्वेअर झाला तुमचा आर क्यूब हा झाला तुमचा यम आणि आपल्याला यमच फाईंड करायचा आहे. फक्त आता ऑप्शनमध्ये आपल्याला जो आर दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे कॅपिटल आर. फक्त आपण तेवढं काय करू त्याला रिप्लेस करू. मग बघा आता यम जो आहे तर त्याच्या जागी टाकायचं आपल्याला 2 पाय मी तसाच लिहिला 2 पाय इथलं तसं लिहिला. त्याला मल्टिप्लाय केलं बी या स्मॉल आरच्या जागी मी लिहिणार फक्त कॅपिटल आर. त्याचं रिझन देऊन टाकतो मी तुम्हाला आणि त्याला डिवाइड करायचं म्यू 0. ओके. म्यू 0 आणि इथं काय राहणार स्मॉल आर इज इक्वल टू काय असणार तर कॅपिटल आर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर असं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मॅच होताना दिसते ऑप्शन बी सोबत. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय
मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू 2 पाय BR क्यूब डिवायडेड बाय म्यू झिरो. मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन